बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेला गृहवस्तू भांडी वाटप करताना ठेकेदार दलाल हे मनमानी पद्धतीने कामगारांकडून पैसे घेऊन वाटप करीत आहेत। त्याचबरोबर संघटनेच्या नावाने सत्ताधारी शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट या राजकीय पक्षांनी राजकीय बोगस बांधकाम कामगारांचे शिबिर घेऊन भांडी वाटप करीत आहेत। याला पायबंद घालण्यासाठी टोकन पद्धत बंद करावी व कामगार आयुक्त यांच्या देखरेखीखाली कार्यालयातच टोकन वाटप करावी अशा मागणीचे निवेदन 5 संघटनेच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले। महाराष्ट्र कामगार सेना, सह्याद्री कामगार संघटना, बहुजन पॅंथर सेना, संघर्ष कामगार संघटना व भ्रष्टाचार विरोधी संघटना अशा 5 कामगार संघटनांनी मिळून सोलापुरातील बांधकाम नोंदणीपासून विविध योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंत चाललेला कामकाजात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गरीब कामगारांची लूट होत आहे। सदर लूट थांबवण्यासाठी ठेकेदार, खासगी दलाल, स्वयंघोषित संघटना, सत्ताधारी पक्षाचे भाजपा, शिवसेना गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व इतर राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यालयात बोगस बांधकाम कामगारांचे शिबिर घेऊन बांधकाम साहित्य वाटप करीत आहेत। यामध्ये प्रामुख्याने आपल्या कार्यकर्त्यांना व महिलांना प्राधान्य देत आहेत। यावरून ही योजना पूर्णपणे फसवणूक व लूटमारीची आहे। सदर लूटमार व फसवणूक थांबवण्याशिवाय ताबडतोब भांडी वाटप व टोकन पद्धत बंद करावी अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बालाजी चाराटे, गणेश बुड्डू, अंगद जाधव, सुहेल शेख यांचा समावेश आहे। सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव माननीय कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना पाठवण्यात आले। आज आम्ही महाराष्ट्र कामगार सेना, त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी सह्याद्री कामगार संघटना, त्याचबरोबर बहुजन पॅंथर सेना आणि संघर्ष कामगार संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना अशा 5 संघटनेनी वज्रमूठ बांधून गेल्या काही दिवसापासून या सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार क्षेत्रात चाललेला भ्रष्टाचार, ठेकेदाराचा दादागिरी, ठेकेदार टोकन वाटप करताना आपल्या मनमानी लोकांना आपल्या लोकांना देणं, त्याचबरोबर सत्ताधारी असलेल्या राजकीय पक्षांनी देखील भांड्याचे किट वाटप करणं असा गैरव्यवहार चालू आहे। खरं पाहता बांधकाम कामगारांना किट वाटप किंवा भांडी वाटप किंवा पेटी वाटप, जे कार्ड वाटप या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामधून झालं पाहिजे अशी आमची भूमिका घेतलेली आहे। या बाबतीवर 2 दिवसापूर्वी बैठक झाली आणि आम्ही ठरवलं भ्रष्टाचार मोप आहेत, परंतु जो सध्या चालू होतो की भांडी वाटप किंवा पेटी वाटप ते कार्यालयाच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि तिथं ते ठेकेदार करतोय मस्तवालपणे। युनियनवाल्याला बोलतो तुम्ही काय करता करून घ्या, माझं मागं सरकार आहे, माझ्या मागं आमचे सगळं गॉडफादर आहेत सरकारी कामगार मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत, त्यामुळे मला कोणी काय करू शकत नाहीत अशा प्रकारे घमेंडीने बोलतो। त्यासाठी आम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांना खणकावून सांगितलं की आम्हाला आजच्या टोकन पद्धती बंद केलं पाहिजे। त्याचबरोबर ते टोकन पद्धती जे कामगारांना स्वतः कामगारांना या ठिकाणी दिलं पाहिजे। याचं कारण काय, प्रत्येक कामगार, गरीब महिला, विडी कामगार बांधकाम कामगाराकडून 1000 ते 1500 रुपये घेतले जातात। रात्री अपरात्री पायीला उभारतात, उन्हातानात पावसात उभारतात। हे सगळं टाळण्यासाठी साहेब आजच्या तुम्ही टोकन पद्धती बंद करा अशा प्रकारचे सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलो। साहेबांनी तात्काळ एका क्षणाचा विचार न करता टोकन पद्धत बंद अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि या बाबतीमध्ये उद्यापासून इथं जे काय आम्ही प्रोसिजर ते करण्याला वेळ लागणार त्याप्रमाणे आम्ही 2-3 दिवसात करतो असं म्हणले। 2-3 दिवसात उद्या पण टोकन पद्धत वाटायचं बंद केलं अशा प्रकारचं त्यांनी आजच्यात बंद करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। अन्यथा आज नाही बंद झालं तर बुधवारी सकाळी 11 वाजता या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला गेट घालून अर्धनग्न आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना ज्या प्रकारे वेठीस धरलं जातं त्याच्यावरती कायद्याच्या चाकोरीतून मार्ग काढण्याकरता आज सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या गेल्या 40 वर्षापासून संघटना काम करतायत त्या एकत्रित येऊन याचा निर्णय लागावा ह्यासाठी आम्ही कामगार आयुक्तांची भेट घेतली आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांनी
आज शब्द दिला की आजपासून आम्ही तात्काळ टोकन बंद करतोय आणि त्याला पर्याय ऑफिसमार्फत काय करायचा ही प्रोसेस लवकरात लवकर आम्ही याची अंमलबजावणी करू असा शब्द दिलेला आहे। जर कामगार आयुक्त साहेबांनी भविष्यामध्ये ह्या बोललेल्या वचनाप्रमाणे वागले नाहीत तर आम्ही नग्न आंदोलन अर्धनग्न आंदोलन हे कार्यालयासमोर करू असं संघटनेच्या वतीनं आमचं 5 जणांचं ठरलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त माननीय सुधीर गायकवाड साहेब यांना सर्व संघटनेचे विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन देऊन जी टोकन प्रक्रिया बेकायदेशीरपणे चाललेली लुटमार आहे ती महाराष्ट्र कामगार युनियनतर्फे आणि जी शहर आणि जे संघटनेचे आम्ही पदाधिकारी आहे यांनी सगळ्यांनी मिळून शिस्तमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देऊन आजपासून आजच्या आज तात्काळ टोकन प्रक्रिया बंद केली पाहिजे या संदर्भात निवेदन देऊन उद्यापासून टोकन प्रक्रिया पूर्णतः बंद केली पाहिजे यासाठी कडक धोरणे आंदोलन धरलं जाईल। उद्यापासून ही टोकन प्रक्रिया सहाय्यक कामगार आयुक्ताच्या 1 नंबर खिडकीमधून चालू करण्याची प्रक्रिया आम्ही त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही सगळे सहकार्य करू अशी सहाय्यक कामगार आयुक्त यांना सहकार्याची भूमिका केली।